श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यात खळबळ, अनोळखी महिलेच्या खुनाचा उलगडा, प्रेम संबंधातून घडला थरारक प्रकार, आरोपी जेरबंद। सविस्तर माहिती पुढील प्रमाणे। जत तालुक्यासाठी सोमवारचा दिवस अक्षरशः रक्तरंजित ठरला असून अमानुष क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना समोर आली आहे। एका महिलेची निर्घृण हत्या करून तिची ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर ॲसिड टाकून विद्रूप करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली। या घटनेने संपूर्ण जत तालुका हादरून गेला। दिनांक 30 मार्च 2026 रोजी जत वळसंग रोडवरील अमृतवाडी गावाच्या हद्दीत ज्योतिबा सिद्धप्पा कोरे यांच्या शेतात एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। हा मृतदेह मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी पडलेला होता। क्रूरतेचा कळस। आरोपीने महिलेचा गळा दाबून खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून डोके दगडाने ठेचले आणि तोंडावर ॲसिड टाकून चेहरा विद्रूप केला। या अमानुष प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळी पुरावे। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला। तेथे अन्नाचे पदार्थ, स्प्राईटची बाटली आणि एक बॅग जप्त करण्यात आली। मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने खून 24 तासांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। तपासाचा उलगडा। तांत्रिक व गोपनीय तपासाच्या आधारे मृत महिलेची ओळख सविता विजय घोडके, वय 32 वर्ष, राहणार कडेगाव, जिल्हा सांगली अशी पटलेली आहे। या प्रकरणी सिद्धप्पा मल्लप्पा आगमांडगोड, वय 37 वर्ष, राहणार उमदी, तालुका जत याला अटक करण्यात आलेली आहे। तपासात उघड झालेले आहे की आरोपी व मृत महिला यांच्यात ओळख होती। आरोपीने लग्नासाठी दबाव टाकत वारंवार त्रास दिल्याने हा वाद वाढला आणि संतापाच्या भरात त्याने हा खून केला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चेहऱ्यावर ॲसिड टाकण्यात आले। कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, LCB सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीशील वळसंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सावंत, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष कात्रे, पोलीस कॉन्स्टेबल सागर करांडे, पोलीस कॉन्स्टेबल नाथा खोत, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद अली मुल्ला तसेच जत पोलीस ठाण्यातील इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पुढील तपास सुरू। आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या घटनेचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत। या घटनेमुळे जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।